मंत्री नितेश राणे बोलतात, आपण थेट जाऊयात. टॉस कोणी उडवायचं? आपल्या पक्षाचे खासदार आहेत दुबे यांच्यावर राज ठाकरेंनी काल टीका केली की त्यांनी जर मुंबईत पाऊल ठेवलं तर त्यांना बुडवून चुकले ना ते. आम्ही पण बोलतो ते चुकले आहेत. आशिष शेलार साहेबांनी हाऊसमध्ये बोललेले आहेत. कोणीही दुबेंचं समर्थन करत नाही आहे. पण ती जी मीरा रोडमध्ये घेणारी जी सभा आहे ती थोडी नयानगरमध्ये घ्यायला पाहिजे होती. मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही. ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पण मानत नाहीत नयानगरमध्ये. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण मास्क लावायचो, सगळेजण आपण वॅक्सिन घ्यायचो, तेव्हा नवानगरमध्ये शरिया कायदा लागू होता तिकडे. तेव्हा कोणी मास्क लावला नाही. कोरोना मानतेही नाही आहे. तिथे शरिया कानून लागू आहे. मग पहिल्या नयानगरच्या त्या सगळ्या जे काय गोल टोपी दाढीवाला, माझ्याकडे व्हिडिओ आलेत, डायरेक्ट धमकी देतात, नाही बोलेगा मराठी जो करने का करो, हम भी हात उठाएगा. मग या गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत, ते माझा फोन कोणाकडे रे व्हाईट कलरचा, खुलेआम जे धमक्या देत आहेत त्यांना द्या ना जरा, त्यांना मराठी शिकवा. दाखवतो तुम्हाला एक व्हिडिओ, थांबा. किती प्रेम आहे बघा मराठीवर. थप्पड़ भिंडी वियर पे आके मार के बताए तो उनको पता चलेगा कि थप्पड़ किसको बोलते हैं. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है. हिंदी भाषा है हमारी, हिंदी ही बोलेंगे और दूसरी को भाषा नहीं. हम मुसलमान होने के बाद हिंदी बात करते हैं. तो मुस्लिम भाषा हमारी, अरबी भाषा हम अरबी तो नहीं बोलते. हिंदुस्तान में रहने के बाद में आज हिंदी बोलते हैं ना हम. तो किसी की ताकत नहीं है कि आन के यहाँ पे हमें हमसे आज से मराठी बुलवाए. समझे नहीं? बरोबर है. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है. कुत्ता, हिंदू कुत्ते. मग ह्यांच्या थोबड्यातून कधी मराठी निघणार? त्या ह्यांना सूट दिलेली आहे आम्हाला धमक्या देण्याची. ह्यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं, आमच्या देशाला हिंदू समाजाला संपवायचं आहे. ह्यांना कोण बोलत नाही. नयानगरमध्ये कोण हिंदी व मराठी बोलायला लावत नाही. ह्यांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकणार नाही. पण उगाच त्या गरीब हिंदूंना मारायचं. बोला. संजय राऊत म्हणतात की दुबेबद्दल भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी काही वक्तव्य केले नाहीये. दुबेंनी इतकी वक्तव्य काय झालंय, संजय राजाराम राऊतचं झालंय होय. त्याला एक कळत नाही की आशिष शेलार साहेबांनी विधान परिषदेमध्ये भाषण केलं पाहिजे, त्याच्याकडे टेप रेकॉर्डर पाठवतो. बाकी सगळे टेप बघण्यापेक्षा हे जरा टेप बघितलं ना तर ज्ञानात भर पडेल. आम्ही पहिला विरोध केलेला भारतीय जनता पक्ष म्हणून. आम्ही स्वतः आशिष शेलार साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका मांडली की दुबे जे बोलत आहेत आम्हाला मान्य नाही. पण मुळात मुद्दा तोच आहे की आम्ही हिंदू म्हणून आपसात का भांडावं. जेणेकरून नयानगर भिंडी बाजारमध्ये शीरखोरमाच्या पार्टी व्हाव्यात म्हणून, बिर्याणीच्या पार्टी व्हाव्यात म्हणून. देखो हिंदू कैसे आपस में झगड़ रहे, हमको यही चाहिए. आज सामनाचा विषय काढला. सामनाला भरपूर मुलाखत आली उद्धव ठाकरेंची, संजय राऊतांनी घेतली. माझ्या घरी पाणी येतं बाबा, मी सामना नाही वापरत. त्याच्यात ते असं म्हणतात की निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर पासेला धोंडे आहे. हो बरोबर ना. कारण का लोकसभेचे निकाल पण जे खासदार ह्याचे निवडून आलेले आहेत ते पण निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. तेव्हा का निवडणूक आयोग वाईट वाटला नाही? तेव्हा तर अल्लाहू अकबर करून हा नाचत होता सगळीकडे नलबाजारमध्ये. तेव्हा काय तुम्हाला निवडणूक आयोग आज लोकसभेच्या नंतर वाईट वाटले नाहीत? त्यांचं असंही म्हणणं आहे की ठाकरे आणि शिवसेना हा ब्रँड आहे, बाकी पावसाळ्यात आलेले गांडूळ आहे. आज लक्षात घ्या, ब्रँड ठाकरे नावाचा ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.